आज आपण उपवासासाठी खमंग ट्रायंगल्स बनवणार आहोत आणि त्यासोबत चटणीची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे। तर सगळ्यात आधी मी 1 कप साबुदाणा जो आहे ना, कढई अगदी कडकडीत गरम केली, बंद केलं आणि मग तो साबुदाणा त्या कढईमध्ये टाकलाय। म्हणजे गॅसची फ्लेम ऑफ आहे। त्या गरम याच्यातच कढईमध्येच तो साबुदाणा छान करपून घेतला आणि हलका गरम असतानाच मी त्यामध्ये भगर घातलाय। आता आपण याचं पीठ दळून घ्यायचं आहे। एका कढईमध्ये थोडंसं तेल किंवा तूप घ्या, त्यात जिरं टाकलं आहे। जिरं तडतडलं की त्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतल्यात, 3 मी हिरव्या मिरच्या घेतल्यात। तिखट किंवा कमी जास्त तुमच्यावर आहे। हिरवी मिरचीची पेस्ट सुद्धा चालेल। मग त्यानंतर 1 कप आपण भगर घेतले म्हणून 1 कप आणि 1/4 कप आपण पाणी घेतलंय। मीठ टाकलंय चवीनुसार आणि जे साबुदाणा आणि भगरचं पीठ आपण करून घेतलेलं होतं ते सुद्धा इथे ॲड करून घेतलेलं आहे। आता हे भगर लगेच ते पाणी शोषून घेतं, पण हे याच्या गुठळ्या मोडत मोडत ते छान आपल्याला शिजू द्यायचं आहे। आपल्याला वाटतं की पाणी सगळं मिक्स केलं नाही, त्याला असं अलटं पलटं करत छान आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। थोडं मिश्रण कोरडं करून घ्यायचं आहे। जसंच ते थंड झालं ते मिश्रण, त्यामध्ये मी 1 बटाटा किसून घेतला आहे आणि तो ॲड केलेला आहे। आता आपण हे थापून घेणार आहोत। तर जिथे आपल्याला करायचं आहे तिथे तेल किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि हे छान आपल्याला, तुम्ही लाटण्याने सुद्धा हे लाटू शकतात किंवा हाताने मी जसं पसरवलंय तसं पसरवलं तरी चालेल। तर हे असं पसरवून घ्यायचं आहे आणि याचे मी ट्रायंगल शेप कट करून घेणार आहे। तर याला कुठलाही तुम्ही शेप देऊ शकतात, पण ते ट्रायंगल दिसायला खूप सुंदर आणि कुरकुरीत होतात। तळायला मेन म्हणजे झटपट एकदाचं थापलं की फक्त त्याला कट करायचं आहे ट्रायंगल शेपमध्ये, म्हणून हे पटकन होणार आहे। तर बघू शकतात एवढं मी जाड ठेवलं आहे आणि ते आपल्याला वाटतं की खूप जाड आहे, पण नाही, ते परफेक्ट जेव्हा आपण तळतो ना तर अगदी परफेक्ट छान क्रिस्पी होतात हे। आणि याचा क्रिस्पीनेस खूप वेळ राहतो। हे जरी थंड झाले ना तरी ते खायला खूप क्रिस्पी लागतात। तर खूप छान होतात। याला छान आपल्याला हलका गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत सगळे आणि मग आपण अशा पद्धतीने सगळे तळून घ्यायचे आहेत। आणि आता आपण चटणी बनवणार आहोत। चटणीसाठी इथे 1 कप शेंगदाणा घेतला आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकल्या आहे, मीठ, साखर चवीनुसार, साखर अगदी थोडी घातली आहे आणि दही घातले। दह्याच्याऐवजी लिंबू सुद्धा चालेल। तर याला दळून घेतले थोडं पाणी टाकून आणि चटणी रेडी आहे आणि आपले ट्रायंगल सुद्धा रेडी आहेत खमंग।